नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. कोरोना बाधितांची संख्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खाली येताना दिसते. मात्र त्याच वेळी महाराष्ट्रातल्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. तेच वास्तव येणारे 1 तास आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका. विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना मृतांचा आकडा हा काहीसा वाढलेला समोर आला आणि त्यामुळे हा आकडा नेमका का वाढतोय त्याबाबत बोलूयात पुढच्या 1 तासामध्ये आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण त्याआधी पाहूयात एक रिपोर्ट. कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यू दरानं सगळ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. देशात दररोज 4,000हून जास्त रुग्णांचा मृत्यू होतोय. यात महाराष्ट्रातला आकडा जास्त आहे. राज्यामध्ये सर्वाधिक मृतांची संख्या सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये 53% मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. एका आठवड्यात कोल्हापूर ग्रामीणमध्ये 844 मृत्यू झालेले आहेत. राज्यातल्या एकूण मृत्यू दरात वाढ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.50% वरून 1.56% गेलेला आहे. त्या खालोखाल बीडमध्ये 24%, सोलापूर 20%, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 16%, औरंगाबाद 15% इतकी मृतांची संख्या वाढलेली आहे. राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. कोरोनावर मोठ्या संख्येनं रुग्ण मात करतायत. मात्र असं असलं तरी राज्यातले 14 जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. त्यामध्ये बुलडाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमधला ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा मोठा आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10,000हून जास्त आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण, त्यातच पुन्हा म्युकरमायकोसिसचा वाढलेला धोका यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. मृतांचा आकडा कमी करण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणा कसं पेलणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि याचबद्दल आपण बोलूयात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या बरोबर आहे. स्वाती, जर मुंबई आणि उपनगराबद्दल जर बोलायचं झालं तर आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी खरं तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत तू पोहोचवत होतीस, पण त्यामध्ये मृत्यू दर हा चिंतेचा विषय आहे. म्हणजे काय म्हणूयात की कोरोनाबाधितांची संख्या जी कमी होताना दिसते, जास्तीत जास्त लोक बरे होऊन घरी जातात, पण मृत्यू दर काही केलं कमी होताना दिसत नाहीये. याचं नेमकं कारण काय? हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जर बघितलं की एका दिवसातली रुग्णसंख्या मुंबईतली साधारणतः एक 6 एप्रिलच्या आसपास 11,000वर गेली होती आणि त्यानंतर खूपच चिंता वाटत होती की हा आकडा कुठपर्यंत पोहोचतो देव जाणे. पण त्या दिवसानंतर मात्र या आकडेवारीला उतरती कळा लागले आणि मुंबईसाठी ती अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली. कारण बेड सापडत नव्हते, म्हणजे बेड मिळत नव्हते, ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि अशातच ही आकडेवारी चिंताजनक होती. पण तो जो काही ट्रेंड होता तो खाली होताना, कमी होताना बघायला मिळाला. ही आनंदाची बातमी जितकी वरवर आनंद देणारी आहे तितकंच दुःख देणारी ही गोष्ट आहे की अजूनही मृत्यूचा आकडा म्हणजे साधारणतः 1400च्या आसपास रुग्ण जर सापडले तर त्याच संख्येनं मृत्यू दर पण कमी व्हायला पाहिजे होता. पण आता सरासरी दराकडे न बघता आपण रोजचा जर दर बघितला तर मृत्यूची आकडेवारीची टक्केवारी जी आहे ते साधारणतः 4 ते 4.5% मृत्यू हे मुंबई शहरात एकट्या होतात. आणि त्याचमुळे की जर एका बाजूला आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं बेडची वानवा संपलेली आहे, बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण आपल्याला हेही विसरता कामा नये की अनेक जण खूप उशिरापर्यंत थांबतात. त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये एक सायटॉनिक स्टॉर्म म्हणून एक संकल्पना आहे. म्हणजे तुमचे अवयव जे आहेत ते कोलॅप्स व्हायला लागतात. तुमच्या छातीमधलं जे इन्फेक्शन आहे ते खूप जास्त वाढतं आणि मग जेव्हा रेमडेसिवीरचा वापर होतो म्हणजे ते स्टॉर्म थांबवण्यासाठी किंवा इन्फेक्शन थांबवण्यासाठी किंवा टोसिलिझुमॅबचं, तर तेही म्हणजे साधारणतः इन्फेक्शनच्या 2 ते 9 दिवसांच्या काळात मिळालं पाहिजे तर त्याचा फायदा होतो. पण अनेकदा आपण बघितलं की एक तर उशिराच मुळात अनेक जण
खूप उशिरा पुढे येतात. जसं आता अनेक ठिकाणी बघितलं म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी अनेक जण जे बाईकवर फिरणारे आहेत तर त्यांची टेस्ट केल्यावर मग कळतं की हे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे तोपर्यंत त्यांनी आपल्या घरातल्यांना आणि ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांना बाधित केलं असतं. ज्यांना बाधित केलं असतं त्यांना हे माहिती नसतं की आपण बाधित झालेलो आहोत किंवा आपण अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलोत. त्यामुळे हा संसर्गाचं जे खूप जास्त म्हणजे खूप उशिरापर्यंत जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही की आपल्याला नेमकं कोरोना झालाय किंवा त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीनं हा इतका आकडा जो आहे मृत्यूचा तो 3 ते 4% इतका जास्त आहे. म्हणजे दर दिवसाला विशेष म्हणजे अशा रुग्णांवर ज्या पद्धतीनं ऑक्सिजन थेरपी दिली जाते किंवा ऑक्सिजन पुरवठा त्यांना ऑक्सिजन दिला जातो आणि त्यांच्यामधले त्यांना दिले जाणारे टोसिलिझुमाब रेमडेसिवीर याच्यामुळे त्यांच्यामधलं जी प्रतिकार क्षमता आहे किंवा त्यांच्यामध्ये इतर लहान छोट्या मोठ्या आजारांची लढण्याची क्षमता आहे ती अत्यंत कमी होऊन जाते. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा रेमडेसिवीर दिलं जातं तेव्हा ब्लड शुगर खूप वाढते आणि अगदी कुणालाही शुगर जरी नसेल तरी अशा रुग्णांना ज्यांची ब्लड शुगर वाढते आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी होते अशांना मग म्युकरमायकोसिस सारखा आजार होतोय. म्हणजे एका बाजूला कोरोनामधनं जरी बरे होताना पेशंट बघायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला त्यांची इम्युनिटी कमी असल्यानं म्युकरमायकोसिस आणि म्युकरमायकोसिसचा वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्यांना होणारा त्रास म्हणजे अगदी डोळे काढण्यापर्यंत. एक महिला आहे साधारणतः 40 वर्षांची तिचे दोन्ही डोळे काढण्यात आले म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक इतकं सगळं झालं म्हणजे दुसरी लाट जी साधारणतः ज्याची कल्पना येण्याआधीच त्या लाटेनं असं काही लोकांना झोपवलं किंवा अशी काही यंत्रणांना झोपवलं की आता करायचं काय अशी वेळ आली होती. आता तिसऱ्या लाटेसाठी सरकार सज्ज होते खरं पण असं असतानाही लोक अजूनही सजग नाही आहेत. कोरोनाला खूप म्हणजे कोरोना हा फार महाभयंकर आजार नाही आहे पण तो वेळेत ओळखून त्याच्यावर उपचार जर झाले तर माणसाला वाचणं किंवा जगणं सहज सोपं होतंय. पण याकडेच दुर्लक्ष केलं जात आहे. मला कोरोना नाही आहे किंवा मी टेस्ट केली तर मला उचलून कुठेतरी टाकतील आणि या भीतीपायी कोरोना अशा स्टेजपर्यंत पोहोचतो की मृत्यूदर आता कमी होण्याच्या ऐवजी वाढतानाच बघायला मिळतो आणि ही चिंतेची गोष्ट आहे. राज्यातला जर आपण बघितलं राज्यामध्ये 15 असे जिल्हे आहेत की जिथे जो रेड झोन आहे म्हणजे या एका बाजूला आपण म्हणतो की मुंबईमध्ये आकडेवारी खूप कमी झाली त्यामुळे छान आहे कदाचित रेड झोन बद्दल बोलत असताना स्वाती मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे उपनगरांच्या संदर्भातला. ठाणे किंवा ठाणेचा पुढला एकूणच भाग कल्याणपर्यंतचा तिथे देखील हीच परिस्थिती आहे. अगदी आपण जर बघितलं की एका दिवसाला 199 रुग्ण सापडले ठाण्यामध्ये आणि त्याच बाजूला मृत्यूची आकडेवारी 5 आहे. एका बाजूला 205 रुग्ण सापडले तर मृत्यूची आकडेवारी 9 आहे. आणि जर आपण शेकडा ही जर सरासरी काढली तर 4-4.5% मृत्यू हे एका दिवसाचे आहेत. आणि म्हणूनच की सरासरी जो काही जो दर दिला जातो की इतका बरे होण्याचा दर आहे प्रत्यक्षात जर दर दिवसाची तुलनात्मक आकडेवारी काढली तर लक्षात येतं मुळातच पेशंट बरे होण्याचा दर जरी चांगला वाटत असला तरी मृत्यूचा दर हा तितकाच अत्यंत विचार करायला लावणारा आहे. कारण दुसरी लाट ही जुलैपर्यंत ओसरेल असं म्हटलं जाते. एका बाजूला मुंबईसारख्या शहरामध्ये आकडेवारी कमी होते पण राज्यातले 15 जिल्हे खूप जास्त बाधित आहेत. सिंधुदुर्गसारखा जिल्हा रत्नागिरीसारखा जिल्हा म्हणजे जिथे कोरोनाचे तर रुग्ण आहेतच पण ज्याला वादळानं चक्रीवादळानं पण झोडपलेलं आहे. अशा वेळेला मदत करायला जाणारे किंवा त्या घरातले इथून तिथून येणारे लोक त्यांना पण कोरोना होण्याची शक्यता आहे त्यामुळे अधिक वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेच्या गोष्टी असल्या तरी असं होऊ शकतो हे नाकारता येत नाही. आणि म्हणून या वेळेला या 15 जिल्ह्यांसह जिथे कोरोनाचा जरी अटकाव असेल किंवा कोरोना जरी आटोक्यात असेल अशा जिल्ह्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. खरं तर ही सगळी आकडेवारी दिवसाची आकडेवारी स्पष्ट करत असताना त्यात मृत्यू किती प्रमाणात होत आहेत आणि त्या पाठीमागची नेमकी कारणं काय हे फार योग्य पद्धतीने तू खरं तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सुरवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, या राज्यातला पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा पुण्यात सापडला तो दिवस तो आत्तापर्यंतचा क्षण यामध्ये सुदैवाने कोरोनाबाधितांची संख्या पुण्यामध्ये कमी होताना दिसते. जास्तीत जास्त लोक बरे होऊन घरी जात आहेत पण मृत्यूदर हा चिंतेचा विषय पुण्यामध्ये ठरतोय का? विशाल, पुण्यातही मृत्यूदर स्वातींनी सांगितलं त्याप्रमाणे चिंतेचा विषय. याचं कारण आहे तिकडे रुग्णसंख्या घटते. सुरुवातीला मृतांचा जो आकडा होता तो आकडा अजूनही कायम आहे. त्याच्यामध्ये मात्र घट होताना दिसत नाही आणि परिणामी जेव्हा आकडेवारी समोर येते तेव्हा मृतांचा आकडेवारीचा टक्का जो आहे तो तसाच राहतो किंबहुना त्याचा आकडा जो आहे तो प्रपोर्शनमध्ये वाढतो. एकीकडे भरती होणारे रुग्ण जे आहेत
त्यांची संख्या कमी आहे, मात्र या सगळ्यांमध्ये सर्वाधिक हे गंभीर रुग्ण जे आहेत ते रुग्णालयांमध्ये भरती होताना दिसत आहेत किंवा त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते गंभीर रुग्णांवरती सगळ्यात जास्त होत आहेत, मात्र ते यशस्वी होताना दिसत नाही आहेत। या सगळ्यामध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, पोस्ट कोविड मृत्यू जे आहेत हा ही एक नवं निरीक्षण जे आहे ते वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांच्या आलेलं पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये कोविडची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे उद्भवणारे आजार आहेत किंवा त्याचे परिणाम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मृत्यू मोठ्या प्रमाणावरती होत आहेत, ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक असेल किंवा अगदी किडन्या ज्या आहेत, मुळात कोविडसाठी जी इंजेक्शन्स दिली जातात ती स्टेरॉइड किंवा प्रचंड ताकदीची इंजेक्शन्स असतात आणि त्याच्या शरीरावरती अत्यंत गंभीर परिणाम जे आहेत ते पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे रुग्ण जे आहेत वेळेवरती उपचार न घेतल्यामुळं कोविडसोबत निमोनिया होणं आणि निमोनियानं मृत्यू होणं यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत, तुम्ही कितीही उच्च दर्जाचे उपचार त्यांच्यावरती केले तरी शरीर जे ते टप्प्याटप्प्यानं त्याच्यावरती इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो किंवा त्याच्यावरती हल्ला जो आहे विषाणूचा तो होत राहतो आणि त्यानंतर एकूण प्रतिकारशक्ती जी आहे ती पूर्णतः संपते आणि रुग्ण दगावतो। हे बऱ्याच केसेसमध्ये दिसून आलेलं आहे। इतक्या सगळ्या उपचारांनंतरही ज्या वेगानं प्रतिकारशक्ती वाढायला हवी किंवा टिकायला हवी ते होताना दिसत नाही आणि ज्यांची वय जास्त आहेत किंवा कोमॉर्बिडिटी आहे अशा रुग्णांसाठी तर पूर्णतः लाईफ थ्रेट ज्याला आपण म्हणू शकतो असा हा आजार आहे आणि मृत्यूमधली संख्या जी आहे ती सुरुवातीच्या काळामध्ये या कोमॉर्बिड रुग्णांची जास्त होती, मात्र त्यानंतरच्या टप्प्यामध्ये अगदी तरुण जे आहेत त्यांचे सुद्धा मृत्यू झालेले पाहायला मिळतात। 19 मे पासून आकडेवारी जर बघितली तर साधारण रोज 100 ते 125च्या दरम्यान मृत्यू जे आहेत ते होत आहेत। अगदी कालपर्यंत 94पर्यंत आकडा जो आहे तो पाहायला मिळाला। एकीकडे रुग्णसंख्या जी आहे ती 7,000वरती गेलेली, पुण्याची आता 1100-1200 वरती येऊन तिथपर्यंत खाली आली आहे आणि असं असताना त्या तुलनेत मृत्यू मात्र कमी होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे मृत्यूदर जो आहे तो प्रचंड वाढलेला दिसतोय। या सगळ्यांवरती अनेक डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांचं हेच म्हणणं आहे, जे गंभीर रुग्ण आहेत त्यांच्यावरती कितीही पराकोटीचे किंवा टोकाचे उपचार केले, कितीही चांगले उपचार केले तरी सुद्धा रुग्ण परत येण्याचं म्हणजे गंभीर झालेला रुग्ण जो आहे तो सर्व्हाइव्ह होण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी आहे। या सगळ्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत। एका कुठल्या तरी केसच्या बळावरती याचा पूर्णतः काही फ्रेम जी आपण म्हणू ज्याला ती लावता येऊ शकत नाही, मात्र वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात, अनेकांना वेगवेगळे त्रास होतात ज्याच्या त्याच्या शरीर प्रकृतीनुसार किंवा प्रतिकारशक्तीनुसार सगळ्या मेडिकल केसेस जे आहेत त्यांच्या वेगळ्या वेगळ्या हिस्ट्री तयार होतात आणि त्याचं कंपायलेशन जेव्हा लॉंग टर्ममध्ये केलं जाईल त्यानंतर खरं कोविड, त्याच्यावरचे उपचार, त्याच्यामुळं झालेले दुष्परिणाम, आलेले मृत्यू या सगळ्यांचं एक ॲनालिसिस जे आहे ते करावं लागेल आणि त्याच्यानंतर काहीतरी ठोस जे आहे ते समोर येऊ शकेल असं अनेक डॉक्टरांचं मत आहे। मात्र हे नक्की आहे कोविडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गेलेले किंवा गंभीर झालेले रुग्ण आहे त्यांच्या रिकव्हरीचं प्रमाण हे अत्यल्प आहे, प्रचंड कमी आहे। अगदी थोडे रुग्ण जे आहेत ते सर्व्हाइव्ह होतात। इतर सर्वसामान्य नागरिक तर सोडाच, गेल्या आठवड्यात राजीव सातवांचं प्रकरण जे आहे ते आपण बघितलं, त्यांनाही निमोनिया जो आहे तो झालेला होता कोविड नंतर आणि कोविडची ट्रीटमेंट झाल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले होते असं सांगण्यात आलेलं होतं हॉस्पिटलकडून, मात्र त्यानंतर त्यांना निमोनियाची लागण झाली आणि ते पुन्हा परत येऊ शकले नाहीत। या सगळ्या प्रत्येक केसमध्ये एक वेगळी लक्षणं जी आहेत म्हणजे ती डॉक्टरांच्या व्यक्तीच्या खरं तर प्रतिकारशक्तीप्रमाणे वेगवेगळी कारणं जी आहेत आजाराची त्यामध्ये दिसून येत आहेत। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। जसं आता राजू सातव यांचं उदाहरण दिलं, अत्यंत तरुण खासदार ज्यांना आपण गमावलं, त्यांच्यासारखेच अनेक तरुण मंडळी या सगळ्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण गमावताना दिसतोय, ही अधिक चिंतेची बाब आहे। जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत। प्रशांत, नाशिकमध्ये मृत्यूदर कमी न होण्याचं कारण काय आणि जर हा मृत्यूदर वाढतानाच दिसतोय तर त्यातला वयोगट काय दिसून येतोय? कारण हे अत्यंत धक्कादायक आणि जिव्हारी लागणार आहे की ठीक आहे म्हणजे काही मंडळी त्यांना शुगर आहे, काहींना काही इतरही व्याधी असू शकतात, त्यात मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, पण तरुण मंडळी देखील जाताना दिसत आहेत। ही परिस्थिती नाशिकमध्ये दिसून येते का? विशाल, खरं चिंतेची गोष्ट तीच आहे। 4,371 बळी या वर्षभरामध्ये कोरोनामुळे गेले, पण या 4,371 मध्ये सुरुवातीला जे सगळे व्याधीग्रस्त होते, ज्या लोकांना काही ना काही त्रास होता, डायबिटीस होतं की शुगर होतं किंवा हृदयाचे काही रोग होते, अशा प्रकारचे रुग्ण जाण्याची संख्या ही सर्वाधिक होती। पण गेल्या 1.5 महिन्यामध्ये जर का आपण बघितलं तर अनेक तरुण मंडळी ज्यांना कोणता रोग नाहीये असे सुद्धा या ठिकाणी दगावलेले आहेत। डॉक्टरांशी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कोरोनावरची कोणतीही योग्य ट्रीटमेंट समोर नव्हती। रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब या इंजेक्शनचा वापर केला गेला
आणि ह्या इंजेक्शनचा वापर हा प्रत्येक रुग्णाला कितपत उपायकारक ठरला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण मुळात स्टेरॉइडचा मारासुद्धा हा अत्यंत घातक ठरलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का आपण लक्षात घेतली तर ज्या वयोगटातल्या लोकांची बळी जाण्याची संख्या वाढत चालली आहे, इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो की रोगप्रतिकारक शक्ती ज्याची जशी असेल तशा प्रकारे तो जातोय. पण जे नवीन निरीक्षण सगळे समोर आलेले आहे त्या नवीन निरीक्षणामध्ये प्रतिकारक शक्ती ही फक्त शारीरिक नको तर मानसिक सुद्धा हवी, हेही सगळ्यात महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. कारण मानसिक खच्चीकरण लोकांचं या दिवसांमध्ये अत्यंत झपाट्यानं झालं. दहशत आणि भीतीच्या सावटाखाली, समज आणि गैरसमजच्या सावटाखाली अनेक रुग्ण दगावत गेले. ऑक्सिजनचा तुटवडा हे सुद्धा त्याला एक मोठं कारण ठरलं आणि याचमुळे रुग्णसंख्या ही बळींची काही कमी व्हायला तयार नाही आहे. आता जर का आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 1000, 1200, 1500 या दरम्यान रुग्ण सापडत आहे. हाच आकडा दररोज 6,500, 7,000 पर्यंत पोहोचला होता. नवे बाधित रुग्ण सापडण्याची संख्या जरी कमी झाली तरी रुग्णचा मृत्यू होण्याचं प्रमाण जे आहे ते काही कमी नाही आहे. सरकारी आकडेवारीनुसार जर का आपण बघितलं तर दररोज 40 जणांचा बळी कोरोनामुळे आजही जातोय. 4,371 बळींची संख्या गेल्या 24 तासामध्ये 33 बळींची नोंद झाली आहे. पण ही झाली सरकारी आकडेवारी. प्रत्यक्षात वेगवेगळ्या स्मशानभूमीतली आकडेवारींची आपण नोंद जर का घेतली की ज्याच्यावर कोरोना बळी असं लिहिलेलं आहे तर ती आकडेवारी ही कुठच्या कुठे जाते आहे. तो गोंधळ तर अजून आहेच की नेमकी खरी आकडेवारी कोणती, स्मशानभूमीमध्ये नोंद केलेली आकडेवारी का सरकारी आकडेवारी जी दररोज जाहीर केली जाते ती, हा अजून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. पण ऑक्सिजनची कमतरता, त्याचबरोबर इम्युनिटी, मानसिक खच्चीकरण आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत जे रुग्ण दगावले गेलेत त्या प्रत्येकाला अक्षरशः BMS डॉक्टरांनी सुद्धा रेमडेसिवीरचे 6 इंजेक्शन प्रिस्क्राईब केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. 2 हॉस्पिटलच्या मान्यता सुद्धा त्यासाठी रद्द आल्या. म्हणजे एकीकडे रुग्णांच्या जीवाशी खेळ उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनच काही ठिकाणी झाल्याचं हे स्पष्ट होत आहे आणि याचा थेट फटका हा रुग्णाचे प्राण जाण्यापर्यंत पोहोचलेला आहे. नेमकी उपचार पद्धती कोणती हे माहीत नसल्याचा फटका हा अनेक ठिकाणी पोहोचलाय आणि अतिरिक्त औषधांचा मारा हा त्रासदायक ठरतोय. बरोबर. प्रत्येकाच्या याच्यात शरीरात जर का बघितलं आपण तर बॅक्टेरिया हे अधिक प्रमाणात वाढले आणि यातच म्युकर मायकोसिस जे पेशंट सगळे समोर येत आहेत ते सगळे कोरोनातनं बरे झालेले पेशंट येत आहेत. जे कोरोनातनं बरे झाले त्यांना परत किरकोळ आजाराने त्रास झाला आणि नंतर त्याच्यामध्ये जे लक्षणं आढळले ते सगळी म्युकर मायकोसिसची आहे. म्युकर मायकोसिसचे सुद्धा आतापर्यंत 12 बळी नाशिक जिल्ह्यात गेलेले आहेत आणि जवळपास 350 आता नवीन रुग्ण आहे. नेमकी उपचार पद्धतीचा अभाव, व्यापक जनजागरण मोहीम सरकारच्या माध्यमातून केल्या गेल्याचा अभाव, जवळपास 450 खासगी हॉस्पिटल जरी अधिग्रहित केले असले तरी प्रत्येक हॉस्पिटलमधनं रुग्णांना उपचार कोणत्या पद्धतीनं करावा याबद्दल तयार करण्यात आलेली SOP जरी असली तरीही खरोखर ती पाळली गेली आहे का हे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. रुग्णांचं संख्या बरे होण्याची जरी वाढत असली, नवे बाधित रुग्ण संख्या कमी होत असली तरी रुग्णांच्या मृत्यू जर जो आहे तो वाढतानाच दिसतोय. प्रशांत, ही चिंतेची बाब आहे आणि फार म्हणजे नाशिक मधली देखील जी महत्त्वाची कारणं स्पष्ट तू केली त्यामध्ये डॉक्टरांच्या वतीने त्या पेशंटवरती त्याला बरं करण्यासाठी म्हणून रेमडेसिवीरचा मारा असेल, इतरही काही स्टेरॉइड वापरण्याचा मुद्दा असेल ज्याचा नंतर खरं तर त्या पेशंटला त्रास होतो आणि त्यातनं पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी ज्या आहेत त्या उत्पन्न होतात. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आज आपण आपल्या या विशेष भागामध्ये हे तपासण्याचा प्रयत्न करतोय ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं की का हा मृत्यू दर वाढतोय. कारण ही चिंतेची बाब आहे. आपल्यातली लोक आपण गमावतोय, तरुण मंडळी आपण गमावतोय. काय या पाठीमागचं नेमकं कारण आहे जाणून घेतोय. कुठेही जाऊ नका, अधिक माहिती घेणार आहोत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं मृत्यू दर नेमका का वाढतोय याबद्दलचं धक्कादायक वास्तव जाणून घेत असताना ब्रेक नंतर आपण जाणार आहोत नागपूरमध्ये. नागपूरमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 8,768 नागरिकांचा मृत्यू झालाय. अजूनही नागपूरमध्ये दिवसाला 30च्या वर मृत्यू होत आहेत आणि काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या मृत्यूचा हा आकडा 160च्या घरात होता. हो, दिवसाला 160 जणांचा मृत्यू. आता तो 30च्या वरती जरी असला तरी 30 ही आकडेवारी किंवा त्यावरची आकडेवारी फार काही म्हणजे दिलासा देणारी नाही आहे. कारण मृत्यू व्हायलाच नको हा खरं तर मुद्दा आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. बोलूयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, ब्रेकपूर्वी आपण मुंबई असेल, त्याचबरोबर नाशिक असेल आणि पुणे असेल या ठिकाणी मृत्यूदर का कमी होत नाहीये, जनजागृती कुठेतरी कमी पडते का, काही गैरसमज आहेत का, किंवा लोक उशिरा जात आहेत का कोरोनाबद्दलची लक्षणं दिसल्यानंतर, त्यामुळे नंतर मग मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स तयार होतात,
अशी सगळी कारणं जाणून घेतली. नागपूरमधलं वास्तव काय? विशाल, जर का नागपूरमध्ये बघायचं झालं तर नागपूरमध्ये लोकसंख्येच्या आधारावर जर बघायचं झालं तर आकडा हा प्रचंड जास्त आहे. इतर शहराच्या तुलनेने नागपूरमध्ये निश्चितच मृत्यूची संख्या ही जास्त असल्याचं पाहायला मिळालं. जर का तुम्ही आकडेवारीमध्ये बघायचं झालं तर नागपूरमध्ये जो मृत्यूचा दर आहे तो 1.86% आहे. आणि या मृत्यूचं कारण होण्याचे जे 2-3 प्रमुख कारणं पुढे येतात, त्यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे ते उशिरा निदान लागणं. एखाद्या रुग्णाला जर का तो कोरोना पॉझिटिव्ह असेल त्याचं प्राथमिक काम असतं टेस्ट करणं, पण टेस्ट करायलाच तो उशीर लावतो, त्यामुळे निदान उशिरा होतो. आणि यानंतर जर का एकदा तो पॉझिटिव्ह आला तर 4-5 दिवस घरीच उपचार करण्याचा प्रयत्न करतो आणि मग प्रकृती खालावली की मग रुग्णालयामध्ये जातो. हे एक प्रमुख कारण या संपूर्ण मागच्या काही दिवसामध्ये पाहायला मिळालं. या व्यतिरिक्त दुसरं जे प्रमुख कारण पाहायला मिळालं की लसीकरणासंदर्भात प्रचंड गैरसमज अजूनही ग्रामीण भागामध्ये आहे. विशेष करून जर का तुम्ही बघायचं झालं तर मी आज काही आदिवासी भागातल्या लोकांसोबत बोलत होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गावामध्ये 5-5, 6-6 लोकांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला. असं असताना देखील नागरिक लसीकरण करून घ्यायला तयार नाही. त्यांचं या संदर्भात अत्यंत गैरसमज आहे की कोरोनाची लस घेतली तर तब्येत खराब होते किंवा स्वतःचा मृत्यू देखील होऊ शकतो. या भीतीपोटी ते लसीकरण करत नाही. हे एक प्रमुख कारण आहे. आणि तिसरं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे ज्या लोकांचा मृत्यू कोरोनामुळे जातात, बहुतांश लोक हे शुगरचे पेशंट जास्त असल्याचं पाहायला मिळालं. ज्या लोकांचा शुगर हा अनकंट्रोल होता त्या लोकांचा मृत्यू दर जास्त असल्याचं पाहायला मिळालं. हे 3-4 प्रमुख कारण नागपूरमध्ये जे मृत्यूचा आकडा आहे तो वाढायला दिसत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जर का पीक पिरियड जर आपण बघितला म्हणजे साधारण एप्रिलचा दुसरा आठवडा आणि मेचा पहिला आठवडा, या साधारण 18 ते 20 दिवसामध्ये जर बघायचं झालं तर नागपूरमध्ये मृत्यूचा आकडा हा प्रचंड होता. दिवसाला 100च्या लोकांचा मृत्यू होता. म्हणजे या साधारण 20 दिवसामध्येच 2000च्या वर लोकांचा मृत्यू नागपूरमध्ये झालेला आहे. त्यावरून आपल्याला कल्पना येते की त्याचं प्रमुख एक कारण जे होतं त्या काळामध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन वेळेवर मिळत नव्हतं, अनेक लोकांना व्हेंटिलेटर आणि ICUचे बेड मिळत नव्हते. त्यामुळे देखील मध्यंतरीच्या त्या काळामध्ये नागपूरमध्ये मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढताना पाहायला मिळालं. आज जरी नागपूरमध्ये मृत्यूचा आकडा नियंत्रणामध्ये असला तरी तो 30च्या घरामध्ये आहे. कालचा जो आकडा होता तो 25 होता आणि मागच्या 4 महिन्यातला हा सर्वात कमी आकडा मृत्यूचा होता. यावरून तुम्हाला कल्पना येईल की अजूनही नागपूरमध्ये 1000च्या घरामध्ये रुग्ण निघत आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रण. हा जो मृत्यूचा आकडा दिसतोय 30 किंवा 30च्या वरचा, त्यामधला वयोगट काय? विचार जर का यामधला वयोगट बघायचा झाला तर तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. हा वयोगट 30 ते 55चा वयोगट जास्तीत जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे जे लोक जास्तीत जास्त कामानिमित्त बाहेर निघतात आणि लक्षणाकडे दुर्लक्ष करतात, म्हणजे कामाच्या व्यापामध्ये स्वतःच्या जे सिम्पटम्स असतात कोरोनाचे त्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मग त्यांची सुरुवातीला प्रकृती खालावते, घरीच उपचार घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि मग परिस्थिती हाताच्या बाहेर गेली की ते रुग्णालयामध्ये पोहोचतात. आणि विशेष करून या मागच्या 15 दिवसामध्ये जे मृत्यूचे आकडे येत आहेत त्यामध्ये ग्रामीण भागातले आकडे हे सर्वात जास्त आहे. आणि ग्रामीण भागामध्ये देखील मृत्यूचं कारण तेच आहे की लोक टेस्टच करायला पाहत नाही. कारण की लोकांना या गोष्टीची भीती आहे की एकदा पॉझिटिव्ह निघालं की त्यानंतर ते निर्बंध असतात किंवा ज्या काही नियमाचं पालन कोरोना रुग्णांना करावं लागतं त्याला नागरिक घाबरतात. ते एक प्रमुख आहे की टेस्ट न करतात आणि मग घरीच उपचार घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रकृती खालावली की मग डायरेक्ट सिटी स्कॅन करायला जातात. एकदाच म्हणजे अजूनही गेल्या दीड वर्षांपासून, म्हणजे आता खरं तर या सगळ्या परिस्थितीला 2 वर्ष पूर्ण होतील आणि या सगळ्या परिस्थितीत अजूनही कोरोना झाल्यानंतर कोरोनाबद्दलची लक्षणं, त्यानंतर असणारे समज गैरसमज हे लोकांमध्ये कायम आहे. म्हणजे लोकांमध्ये याबद्दल खरं तर जनजागृती करण्याचा आपण प्रयत्न केला पण ते काही होताना दिसत नाहीये. आणि ही देखील कारणं हा मृत्यूदर वाढण्याच्या पाठीमागे दिसून येत आहेत. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गेल्या अर्धा तासापासून राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं मृत्यूदर का वाढतोय, का तो नियंत्रणात येत नाही, या पाठीमागची नेमकी कारणं काय, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि पुढलेही अर्धा तास याच विषयाला घेऊन खरं तर आपण त्यातली वेगवेगळी आकडेवारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणारी कारणं जाणून घेणार आहोत, त्यावरती चर्चा करणार आहोत. आपण ब्रेकपूर्वी तसं जर बघायला गेलं तर नागपूरबद्दल आपण जाणून घेतलं. त्याच्यापूर्वी आपण नाशिक असेल, पुणे असेल आणि मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, इथे का मृत्यूदर अजूनही कायम दिसून येतोय आपल्याला, तो वाढतानाच दिसतोय. म्हणजे रुग्ण
फार मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत किंवा संसर्ग बाधितांचा आकडा देखील कमी होताना दिसतोय, ही सगळी समाधानाची बाब असताना मग मृत्यूदर का कमी होत नाहीये? आणि त्यामध्ये अत्यंत धक्कादायक आणि चिंतेची बाब अशी आहे की साधारण 30 ते 55 वयोगटातील सगळ्यात जास्त लोक आपल्याला दिसून येतात ज्यांचा मृत्यू होतो. याचं कारण असं, कारण हाच वर्ग वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने, मग तो नोकरीवर असणारा असेल, व्यवसायाच्या निमित्ताने असेल, तो घराच्या बाहेर पडताना असतो, कारण त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं. काही लोकांचा व्यवसाय हे खरं तर मार्केटमध्ये गेल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये गेल्याशिवाय त्यांची नोकरी जी आहे ती पार पडू शकत नाही किंवा व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही, आणि अशीच लोक बाधित होत आहेत. मग अशा सगळ्या लोकांमध्ये जर आपण एक वर्ग असा आपण बघतोय की ज्या वर्गाला खरं तर कोविडची लक्षणं दिसतात, त्यांना जाणवतात की हा आहेत, पण टेस्ट करून ते घरी बसणं पसंत करतात किंवा घरी आपण म्हणजे होम क्वारंटाईन होऊयात असा विचार करतात. मग त्यातनं त्यांना ऑक्सिजन लेवल कमी होणं किंवा मग व्याधी ज्या आहेत, म्हणजे ज्याला आपण मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये तयार होणं, असा एक भाग दिसून येतो. मग अशावेळी जेव्हा त्यांच्यातले आजार वेगवेगळ्या पद्धतीचे वाढतात, मग ही लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल होतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि दुर्दैवाने त्यांच्यावरती मग स्टेरॉइडचा किंवा वेगवेगळ्या औषधांचा मारा करावा लागतो किंवा त्यांना ती द्यावी लागतात, जे त्यांचं शरीर सहन करू शकत नाही. आणि अशावेळी ही तरुण मंडळी जी आहेत ती आपण गमावताना बघतोय. असं एक वर्ग यामध्ये दिसून येतोय. काही एक वर्ग आपल्याला आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीतनं असाही दिसून आला की ज्यांच्या मनात अजूनही टेस्ट करून घेण्याच्या बाबतीत, म्हणजे तपासणी करून घेण्याबद्दल काही गैरसमज आहेत, ती लोक टेस्ट करण्यासाठी लवकर जात नाहीत. मग त्यांच्या माध्यमातून खरं तर बहुतांशी लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव होतो. ही लोक बिनबोभाटपणे काही ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतात. खरं त्यांना जाणवत असतं की काही लक्षणं त्यांच्यामध्ये आहेत, पण त्याचा काही त्रास त्यांना होत नसतो. म्हणजे ज्यांना आपण विदाऊट सिम्पटम, म्हणजे काही लक्षणं नसताना सुद्धा कोरोना असणं असं आपण म्हणतो, आणि ती लोक मग जास्तीत जास्त लोकांना बाधित करतात. आणि त्यातनं हा आजार गुणोत्तर पद्धतीने वाढणारा असल्या कारणाने काही तो वयोवृद्ध लोकांमध्ये देखील त्याचा संसर्ग पसरतो. आणि अर्थात यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक, तरुण लोक, जी लोक आहेत ती बाधित होऊन आपण त्यांना गमावताना बघतोय. जाऊयात राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे या सगळ्या परिस्थितीवरती खरं तर लक्ष ठेवून आहेत. ते उपाय सुचवत आहेत, शिवाय काम देखील करतायत. डॉक्टर प्रदीप, मला आपल्याला पहिला थेट प्रश्न विचारायचा आहे की ब्रेकपूर्वी आणि आता देखील आम्ही त्याच मुद्द्यावरती आहोत की संसर्ग बाधितांचा आकडा कमी होतोय, लोक जास्तीत जास्त बरे होऊन घरी जात आहेत, पण हा मृत्यूदर का कमी होत नाहीये? याचं नेमकं कारण काय? तुम्हाला काय दिसतंय? एक गोष्ट आहे की आपण जर बघितलं तर दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची जी निव्वळ संख्या आहे ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळं आपण जर शेकडा प्रमाण या अर्थानं बघितलं तर पहिल्या लाटेच्या वेळी जे शेकडा प्रमाण आहे मृत्यूचं ते खरं म्हणजे 2.7 म्हणजे जवळपास 2.25च्या आसपास. ते आता आपल्याला दिसतंय की ते साधारणपणे 1.5च्या आसपास आहे. त्याच्यामुळं वास्तविक पाहता पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये शेकडा प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. परंतु आपण जे पाहिलं की पहिल्या लाटेच्या वेळी दिवसाला आपल्याला फार फार तर 24,000 25,000 केसेस येत होत्या, त्यावेळी 60,000 70,000पर्यंत जाताना आपण पाहिल्या. त्यामुळं निव्वळ संख्या वाढल्यामुळं मृत्यूची निव्वळ संख्या वाढताना आपल्याला दिसते. ही गोष्ट खरी आहे, कारण की शेवटी सर्वसामान्यांच्या करता आणि कुठल्याही कुटुंबाकरता किंवा समुदायाकरता मृत्यूची निव्वळ संख्या हीच अधिक महत्वाची असते. शेकडा प्रमाण सांगून फायदा नाही. परंतु आपण जर शेकडा प्रमाणाच्या भाषेत बोललो तर मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसतंय असं दिसतंय. बर, मग ही सगळी वेगवेगळी कारणं लक्षात घेत असताना हा जो मृत्यूदर आहे त्या मृत्यूदरात आपल्याला तरुणांचा वयोगट देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. याचं नेमकं कारण काय? तसं बघायला गेलं तर या सगळ्याच्या मध्ये अगदी मला समजणाऱ्या भाषेत मी सांगतो की हा त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, पण असं असतानाही हे तरुण का या सगळ्या लाटेत आपल्याला जाताना दिसत आहेत असं आपल्याला वाटतं? आत्ताच्या लाटेमध्ये काही तरुण व्यक्ती सुद्धा गुंतागुंत होताना किंवा त्यांचे मृत्यू होताना आपण पाहतो आहोत. ही गोष्ट खरीच आहे आणि ही खूप दुर्दैवी आहे. पण आपण एकूण जर पाहिलं ना, म्हणजे आपण ज्याला एक खास शब्द वापरतो एज स्पेसिफिक मॉर्टॅलिटी, म्हणजे त्या वयोगटामधला मृत्यूदर. तर त्या वयोगटामधला जो मृत्यूदर आहे त्याच्यामध्ये पहिल्या लाटेच्या वेळी आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी कोणताही खूप लक्षणीय फरक पडलेला नाहीये. तो साधारणपणे तेवढाच आहे. फक्त काय असतं की कोणत्याही पॅन्डेमिक मध्ये, आणि विशेषतः जे पॅन्डेमिक असं शिंकण्या खोकण्या वाटे पसरतं, या पॅन्डेमिक मध्ये आपण हे पाहतो की नेहमी
सर्वाधिक बाधा कोणाला होते, तर जो वयोगट हा सर्वाधिक मोबाईल आहे, जो अधिकाधिक घराबाहेर पडतो, त्या व्यक्तींना बाधा होण्याची शक्यता अधिक असते. आणि आपण पाहतो की साधारणपणे 21 ते 50 हा जो वयोगट आहे, तो शिक्षणाकरता, जॉब करता, घरातली वेगवेगळी कामं करण्याकरता हा बरोबर. कायम घराबाहेर पडत असतो. त्याच्यामुळे यांना मध्ये जास्त. परंतु जर आपण शेकडा प्रमाण बघितलं पहिल्या लाटेचं आणि आत्ताच्या लाटेचं, तर ते प्रमाण बरोबर. यातली खरं तर सगळी वेगवेगळी कारणं आणि त्यातला वयोगट आपण स्पष्ट करताय. डॉक्टर, हा मुद्दा आपण आणखीन पुढे खरं तर कंटिन्यू करूयात, पण वेळ झाली की ब्रेक नंतर हा मुद्दा अधिक सविस्तरपणे आपण आम्हाला समजून सांगा. आणि शिवाय उपाय हा देखील एक महत्त्वाचा विषय, तो देखील आपण सुचवा. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण या सगळ्या कोरोनाच्या संकट कालावधीमध्ये रुग्णसंख्या संसर्गाची जी आहे ती कमी होताना आपण बघतोय. जास्तीत जास्त लोक बरे होऊन घरी जात आहेत, ही देखील एक समाधानाची बाब आहे. पण तेवढीच त्यातली एक चिंतेची बाब म्हणजे अशी आहे की मृत्यूदर हा कमी होताना दिसत नाही, तो वाढताना दिसतोय. डॉक्टर प्रदीप आवटे आपल्याबरोबर आहेत, राज्य सर्वेक्षण अधिकारी. डॉक्टर प्रदीप आवटे, आपण ब्रेकपूर्वी स्पष्ट करत होता समूहाची प्रतिकार शक्ती या मुद्द्याला घेऊन खरं तर आपण बोलत होतो. डॉक्टर प्रदीप. कारणास्तव डॉक्टर प्रदीप यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. काही तांत्रिक समस्या असू शकते. अर्थात थोड्याच वेळात पुन्हा एकदा ते आपल्याशी बोलतील. परत एकदा जाऊया. डॉक्टर प्रदीप, आपण सांगत होता. हा नाही, मागच्या 2 आठवड्यापासून आपण पाहतो आहोत की राज्यातल्या ज्या सरासरी दैनंदिन रुग्णांची संख्या आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं घट होताना आपल्याला दिसते आहे. म्हणजे साधारणपणे 40% अधिक घट ही आपण खूप चांगला परिणाम दिसतो आपल्याला. दुसरी गोष्ट अशी की जी पॉझिटिव्हिटी सुरुवातीच्या काळामध्ये 25-26% होती, तर ती पॉझिटिव्हिटी ही आता अगदी 12% आलेली आहे. त्याच्यामुळे निम्म्याहूनही अधिक पॉझिटिव्हिटी रेट आपला कमी होत आहे. तर त्या 100 सॅम्पल मधले 25-26 सॅम्पल हे पॉझिटिव्ह यायचे, आता ते प्रमाण 12 वर आलेलं आहे. तर मला असं वाटतं की तोही त्यातला एक चांगला भाग आहे. जसं मी म्हणालो की मृत्यूचा दर देखील 1.5% आसपास आहे. तर तो 2च्या खाली ठेवण्यामध्ये आपल्याला यश येत आहे. आणि आपण मुळामध्ये या सगळ्यामध्ये की जिथं मृत्यू होत आहेत त्या मृत्यूंची कारणं काय आहेत, त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय करता येईल मृत्यू टाळण्याकरता, याच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्हा स्तरावर डेथ ऑडिटही करतो आहोत, की जेणेकरून आपल्याला मृत्यूचं प्रमाण अजूनही कमी करण्यामध्ये यश मिळू शकेल. धन्यवाद डॉक्टर, आमच्याशी बोलल्याबद्दल. फार म्हणजे राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून या सगळ्या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहात. वेगवेगळे उपाय देखील आपण सुचवताय आणि अर्थात सुचवत नाही आहात तर सुचवण्याबरोबरच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होऊ शकते हे देखील आपण याबद्दल देखील आपण काम करताय. तर यामध्ये थोडक्यात जाता जाता मी एवढंच म्हणेन की परिस्थिती जी आहे ती अजूनही फार काही हात म्हणजे नियंत्रणात आली असं म्हणता येणार नाही, ती बिकटच आहे असं म्हणूयात. कारण आपण काळजी घेणं फार आवश्यक आहे. काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.